नमस्कार मंडळी, विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलच्या या गणपतीच्या स्पेशल भागात मी विवेक सर्वांचं स्वागत करतो। आज आहे 27 तारीख, म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस। आमचा गणपती आमच्या वाडीतच असतो। आमच्या वाडीमध्ये एक गायकवाड म्हणून आहेत, त्यांच्या घरीच एक गणपती शाळा आहे, तिथे दरवर्षी आमचा गणपती असतो। त्यांचं काम देखील खूप छान आहे। पेनवरून गणपतीच्या मूर्त्या आणतात आणि ते त्याचं रंगकाम करतात। त्यानंतर जर तुम्हाला खडे लावायचे असतील वरती तर ते देखील ते करून देतात। खूप छान काम आहे। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव मी देईन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि खाली देखील स्क्रोलमध्ये देईन। तर इथले जवळपासचं कोण असेल, आमचं कणकवलीला वर्षीवाडी म्हणजे रेल्वे स्टेशनपासून जवळच आहे, 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे चालत। जवळपासचे कोण असतील त्यांना जर गणपती करायचा असेल पुढच्या वर्षी तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी। चला तर मग जाऊ आपण गणपती आणायला। आणि गणपती आणायला जाताना एक निसर्ग सौंदर्य कोकणातलं ते मी थोडंसं दाखवीन, जातेवेळी पण आणि येतेवेळी पण। ते खूप छान असं हिरवळ सगळीकडे पसरलेली असते, सगळीकडे हिरवा रंग दिसत असतो, रान फुलं फुललेली असतात। तर चला तर मग जाऊ आपण गणपती आणायला। बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तर हे आहे गायकवाडांचं घर, म्हणजे ही गणपतीची शाळा जिथे आपला गणपती बाप्पा असतो। ही आहे या वर्षाची आमची मूर्ती। यावेळी आम्ही काही खड्याचं काम काहीच केलेलं नाही, गणपतीची मूर्ती जशी आहे रंगकाम केलेली तशीच ठेवलेली आहे। त्या बाकीच्या मूर्त्या पण बघा किती छान असं काम केलेलं आहे।
छोट्या पण मूर्त्या आहेत, मोठ्या पण आहेत. ये मग होय, काय म्हणतो, बरं आहे? तर गणपती बाप्पा आपल्या आसनावर विराजमान झाले आहेत. आता पुढचे 7 दिवस घरात एक वेगळीच ऊर्जा असणार आहे. तर तुम्ही पण आमच्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्या. गणपती स्तोत्र साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायक भक्तीने स्वतो नित्य आयुष कामार्थ साधती पद्मनाभ वक्रतुंड
दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवाक्रते, पाचवे लंबोदर, सहावे विकट नावते, सातवे विघ्न राजेंद्र, आठवे धूम्र वर्णते, नववे श्री बालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन. मला ते नको त्या गोष्टी मला पप्पाकडे. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया, मंदिर मामा की जय. चला आता आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू. हा भाग इथेच संपवूया. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवा. तसेच गावातलं जे निसर्ग सौंदर्य आहे कोकणातलं ते कसं वाटलं हे देखील सांगा. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.